की जय महादेव की जय मान की जय विठ्ठला 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 ऐसे का हो न करा काहे पुढे नाही नाश जा विश्वांभरा शरणागत भूत जात वंदुनी श्रुतीचे काने गा फळ सार मूळ जाणुनी विश्वांभरा शरणागत भूत जात वंदुनी तुका मने पुढे काही वाट नाही यावरी विश्वांभरा शरणागत भूत जात वंदुनी महायोग पीठे तटे भीमरत्या वरम पुंडरीकाय दातुनिंद्र समागत तिष्ठं तमानंद गंधम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया संत कृपादाने कथेचा विस्तार संत कृपादाने कथेचा विस्तार संत कृपादाने कथेचा विस्तार संत कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराची सुता चरणावर ठेवून माता साष्टांगी आता दंडवत दुसरे वंदू शारदाजे चतुर्णाची आत्मदा वाक्यसिद्धी पावे सहजा तिच्या चरण ओझा माझे दंडवत आता वंदू देव ब्राह्मण त्यांचे निपुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जन त्या माझे नमन दंडवत आता वंदू साधू सज्जन रात्रंदिवस हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारती जन त्या माझे नमन दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बोबडे हा बोला आज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवे सकळा नामा म्हणे आता मज साह्य येते करावी देवा तुझी घेई सेवा सकळ गुरुवा उगोने नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कराय पूर्ण कीर्ती यई वो यई वो यई वो यई यई वो यई वो यई
शिवनाम शीतळ मुखी सेविता कापडिया रे ऐसे काहू न करा काही ऐसे काहू न करा काही पुढे नाही नाश जा विश्वांबरा शरणागत भूत जात बंधुनी प्रस्तुत प्राप्त संगीत सेवे करता निरूपण करता निवडलेला अभंग महान वैष्णव विश्वभूषण स्वसंत वैराग्याचे महान संत श्रेष्ठ श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा दिडक्या पद्धतीचा बहुतेक करून सर्वांच्या पाठातला परिचयाचा असा उपदेश प्रकरणाचा अभंग महाराज तळमळीने उपदेश करतायत ऐसे का हो न करा काय असं आपण का करत काय करावं महाराज महाराज म्हणतात उत्तम असं चांगलं कर्म आपण का करत नाही भलत कर्म केलं तर आपल्या केलेल्या कार्याचाही नाश होतो वेळेचाही अपयोग होतो आणि पदरामध्ये काही पडत नाही असं काही कर्म करा की त्या कर्मातून चांगलं फळ आपल्या पदरामध्ये पडेल त्याचा पुढे नाश होणार नाही असं कार्य करा महाराज आता तुम्हीच सांगा नेमकं कोणतं आम्ही कर्म करावं तुकोबाराय म्हणतात विश्वांभरा शरणागत आणि भूत तो भूत मात्रामध्ये परमात्मा व्याप्त आहे त्याची शरणागती आपण या ठिकाणी करा आणि भगवत चिंतनामध्ये आपल्या असा विषयाचा काळ भगवंताची शरणागती तुम्ही सांगताय हे तुमचं वैयक्तिक मत आहे का काही याला आधार आहे तुकोबाराय म्हणतात शास्त्र पुराण वेद उपनिषद या सगळ्यांनी सार सांगितलेले भगवंताची शरणागती सगळ्याच एकमुखानं मत आहे भगवंताची शरणागती श्रुतीचे का नेगा फळ आणि सार मूळ जाणून आणि महाराज म्हणतात ही शरणागती हा भगवत भक्तीचा सारा या ठिकाणी विचार किंवा ही भगवत भक्ती फक्त याच जीवनामध्ये करता येते अन्य जीवनामध्ये अन्य देहामध्ये ही भगवत भक्ती करता येत नाही एवढी एकच वाट आहे नंतर वाट नाही तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे पुढे काही आणि वाट नाही यावरी विश्वांभरा शरणागत भूत जात वंगोणी असा या गुणाचा सरळ सरळ शब्दचा अर्थ विठ्ठल अभंगाचं यथार्थ चिंतन निरूपण पाहण्याच्या अगोदर कीर्तनाच्या निमित्ताचा विचार करणं जरुरी आहे आपल्या मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगरामध्ये जेव्हा जय भवानी नगर या परिसरात सुयोग गणपती ट्रस्टच्या वतीने भगवान प्रभू रामचंद्राचे निशिम भक्त मारुतराय यांच्या साऱ्या पुण्य पावन दरबारामध्ये गणेशाच्या समोर भगवान महादेव विठ्ठल रुक्मिणी यांच्या समोर असणारी ही सेवा अखंड हरिनाम सप्ताह तसे संगीत रामायण आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होतोय महाशिवरात्रीचा पर्व काळ या सप्ताहामध्ये येतो जे काही मुख्य 5 पर्व काळ सांगितलेले संप्रदायामध्ये नरसिंह जयंती वामन जयंती रामनवमी जन्माष्टमी आणि उत्तम असणारी महाशिवरात्री विशेष पर्व काळ भागवत धर्मी नरसिंह जयंती रामनवमी वामन जयंती जन्माष्टमी उत्तम असणारी शिवरात्री असे 5 पर्व काळ संप्रदायामध्ये सांगितलेले त्यातला हा पर्व काळ म्हणजे महाशिवरात्रीचा या सप्ताहामध्ये हा महाशिवरात्रीचाही पर्व काळ उद्या येतो या सप्ताहाचं हे 29वे वर्ष आहे आणि या 29व्या वर्षातील सप्ताहातील आजची ही 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा संयोजक मंडळीच्या माध्यमातून माझ्याकडे प्राप्त झालेली आहे तुम्हा सर्व श्रोत माय बाप्पांच्या दर्शनाचा
सुंदर गंधर्वासारखे गाणारे आणि इंद्रासारखे वाजवणारे तुमच्या सर्वांच्या सान्निध्यामध्ये येण्याचा हा योग ज्याने घडवून आणला ते आमचे परमार्थ प्रेमी आमच्याच परिसरातले व इथं स्थायिक झालेले आदरणीय उद्धव बाप्पा सावरे पाटील सनईकर अर्थात अंबाजोगाईकर यांच्या माध्यमातून येण्याचा हा योग आहे. काय कितीही कर्तव्य किंवा कितीही कर्तृत्व या ठिकाणी मनुष्यानं त्या त्या ठिकाणी जाऊन केलं तरी ओढ मात्र मातृभूमीची असते, जन्मभूमीची ओढ असते. या परिसरातील बरेच चांगले वक्ते आमच्या परिसरामध्ये आणण्याचं काम त्यांनी केलंय आणि योगायोगानं त्या परिसरातले चांगले म्हणता येणार नाही, जसं जमल तशी सेवा करण्याकरता या परिसरात घेऊन यावं ही त्यांच्या अंतःकरणातली उत्कंठता आणि ती या माध्यमातून साकारली. आल्यानंतर आनंद वाटला, समाधान वाटलं. स्वर ताल लय याच्या बाबतीमध्ये सगळे जण आपण परिपक्व आहात. ऐकणाऱ्याचे कान उंचीचे आहेत हे तुमच्या मुखाकडे पाहिल्यानंतर लक्षात आलं. थोरा मोठ्यांच्या मकरविंदातून आपण चिंतन श्रवण केलेलं आहे. जसं जमल तसं या अभंगावर मी चिंतन सद्गुरूच्या कृपेने जे श्रवण केलेलं आहे ते तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. काही उपकार जीवावर असतात आणि त्या उपकारातून उतराई होण्याचा जीवानं आयुष्यभर प्रयत्न केला पाहिजे. कुणाचे उपकार? महाराज म्हणतात पहिला उपकार जर कुणाचा असेल तर तो परमात्म्याचा आहे. पहिला उपकार जर कुणाचा असेल तर तो भगवंताचा आहे, देवाचा आहे. काय त्याचा उपकार? जेने हा जीव दिला, जेने हा जीव दिला, भयाचे करीन चिंतन, भयाचे करीन चिंतन, जीवन नारायण, जग जग जीवन नारायण, गायन गुणायाचे, गायन गुणायाचे, गायन जग जीवन नारायण, गायन गुणतयाचे. सगळ्यात विशेष ठेवा जर कोणा दिला असेल तर तो भगवंताने दिलेला. काय विशेष? महाराज म्हणतात सगळ्यात विशेष जर काय असेल तर तो जीव आहे. सगळ्यात विशेष काय? जीव आहे. सगळ्यात माणसाला काय आवडतं? जीव आवडतो. तुम्ही म्हणाल नाही, वेळ बदलली की माणसाची आवड बदलते, स्थळ बदलली की माणसाची आवड बदलते आणि परिस्थिती बदलली की माणसाची आवड बदलते. पायी चालणाऱ्या माणसाची आवड एकच असते, चांगलं पादत राहणं, पायाला भेटावं, ही त्याची आवड आहे. पण चांगलं चप्पल घेतलं, जरा परिस्थिती बदलली, त्याला वाटतं एखादी सायकल भेटली तर बरं होणार. सायकलवर फिरता फिरता जरा परिस्थिती बदलली, त्याला वाटतं एखादी मोटरसायकल भेटली तर बरं होणार. मोटरसायकलवर बसल्यानंतर त्याला वाटतं जुनी का होईना 800 आपलं 4 चाकी असली तर बरं होणार. आवड परिस्थिती बदलली की आवड बदलते.
आणखी स्थळ बदललं की माणसाची आवड बदलते. आशिया खंडाच्या बाहेर फिरायला गेलेल्या व्यक्तीला जर विचारलं तुम्हाला काय आवडतं, तर तो व्यक्ती लगेच उत्तर देईल मला आशिया खंड आवडतो. आशिया खंडात फिरताना विचारलं तुम्हाला काय आवडतं, भारत देश आवडतो. भारतात फिरताना विचारलं काय आवडतं, महाराष्ट्र राज्य आवडतं. महाराष्ट्रात विचारलं काय आवडतं, आमचा मराठवाडा विभाग आवडतो. मराठवाड्यात विचारलं काय आवडतं, आमचं छत्रपती संभाजीनगर आवडतं. छत्रपती संभाजीनगर मध्ये विचारलं आमचं जय भवानी नगर आवडतं. जय भवानी नगर मध्ये विचारलं आमचा 2 नंबरचा वार्ड आवडतो. वार्डात विचारलं काय आवडतं, आमची गल्ली आवडते. गल्लीत विचारलं काय आवडतं, आमचं घर आवडतं. घरात विचारलं काय आवडतं, आता हे काय सांगायचं, पत्नी आवडते, मुलं आवडते. त्याला एकांतात विचारलं खरं सांगा तुम्हाला काय आवडतं, तो म्हणतो मला मीच आवडतो. हा देह मला फार आवडतो. ज्याचा त्याचा देह ज्याची त्याला आवडतो. पण याच्यावरही आवड थांबत नाही. अंगठ्याला जखम झाली, तो ग्रस्त दवाखान्यामध्ये गेला. डॉक्टरने सगळे रिपोर्ट या ठिकाणी पाहिले. सगळ्या टेस्ट आणि रिपोर्ट डोळ्यासमोर घेतल्यानंतर डॉक्टरच्या निदर्शनास आलं, ते म्हणले तुम्हाला शुगरचा अतिरेक झाल्यामुळे गँग्रीन नावाचा आजार झालाय. आता ही अंगठ्याला झालेली जखम काही कमी होणारी नाही. तुम्हाला हे अंगठा काय करावं लागेल, कट करावं लागेल. तो म्हणला नाही, अंगठा कापल्यानंतर काय होतं, ते म्हणले बघा तुमचा तुम्ही विचार करा. मग मलम द्या, गोळ्या द्या. तोपर्यंत मलम गोळ्या घेतल्या, जखम कमी नाही झाली, वाढली. 5-6 महिन्यानंतर पुन्हा डॉक्टरकडे, डॉक्टर साहेब काहीच फरक पडला नाही. डॉक्टर म्हणले तुम्हाला आधी सांगितलं होतं फरक पडत नाही. ते म्हणले कापा अंगठा. म्हणले आता अंगठ्यावर भागत नाही, घोट्यापासून काढावं लागतं. ते म्हणले घोट्यापासून पाय काढल्यानंतर चालता कसं येईल ते तुम्ही विचार करा. म्हणजे मुलाला, पत्नीला, भावाला, वडिलांना विचारून येतो, त्यांचा सल्ला घेतो, नंतर सांगतो. वेळ गेला, पुन्हा जखम वाढली. डॉक्टर साहेब जखम वाढली आहे, घोट्यातून काढा. ते म्हणले आता घोट्यातून नाही जमत, आता गुडघ्यातून काढावं लागतं. डॉक्टर हुशार होते. ते म्हणले निर्णय आजच घ्या, गुडघ्यातून पाय काढला तरच ठीक आहे, नाहीतर काही दिवसामध्ये तुम्हाला सगळेजण बाहेर. मग मात्र तो घाबरला, त्यांना हात जोडले डॉक्टरला. डॉक्टर साहेब आता गुडघ्यातून काढू नका पाय, आता डायरेक्ट मांडीतून पाय काढा. मांडीतून पाय जाण्याने जर माझा जीव वाचणार असेल तर मी पाय त्यागण्याकरता तयार आहे. म्हणजे देहापेक्षाही माणसाला काय आवडतो, जीव आवडतो. आणि असा आवडीचा असणारा जीव ज्यानं दिलाय त्याचं नाव आहे देव विठ्ठल. कसल्याच प्रकारचा मोबदला न घेता असणारा हा ठेवा भगवंतानं दिला. तो ठेवण्याकरता सुंदर कपाट दिलेला आहे. कारण किमतीचा ऐवज माणूस कुठेही टाकून देत नाही. तो ऐवज ठेवण्याकरता सुंदर कपाट लागतं. आणि काय छान कपाट दिलंय. माझ्या कपाटाकडे बघू नका, ज्याचं त्याचं आहे. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, आणि जेने तू जोडसी नारायण नासे जीव पण भवरो. असा परमात्मा तो देतो आणि सगळ्याचं पालन पोषण करण्याचं काम तो परमात्मा करतो. कार्य नाटवीसी कृपाळू देवासी ओसितो जगासी ये केला. सगळ्या जगाला पोषण्याचं काम कोण करत असेल तो परमात्मा करतो. म्हणून भगवान त्याच्या साऱ्या शरणागतीची विशेषता जगत तुकोबराया सांगतायत. जगवणारा देव आणि जागवणारे जर कोण असतील तर ते संत. देव जगवतो, कसा जगवतो, अजपजपणे उलट प्राणाचा तेही म्हणा. अजपजपणे उलट प्राणाचा तेही म्हणा. अजपजपणे उलट प्राणाचा तेही म्हणा. अजपजपणे उलट प्राणाचा तेही मनाचा निर्धार
मनाला हा तेथे मनाला मनाला तेथे मनाला हरि मुखे मला हरि मुखे मला कोण करी कोण आजपाने उलट प्राणाचा तेही मनाचा निर्धार असे. मागच्या काळामध्ये आपण अनुभव घेतलेले गडगंज संपन्न व्यक्तिमत्वाच्या जवळ कोणी जायला तयार नव्हतं. अशा वेळेला त्याला वाचवण्याचं काम जर ज्यानं कोणी केलंय त्याचं नाव आहे देव. पालन पोषण करणारा जर कोण असेल तर तो देव आहे. ऑक्सिजनच्या टाक्या आम्ही उपलब्ध केल्या परंतु यंत्रणे ऑक्सिजन आम्ही पुरवू शकलो नाही. परंतु आतापर्यंत आम्हाला ऑक्सिजन पुरवण्याचं काम जर कोण करत असेल तर तो देव आहे. जगत देणाराही तोच आहे आणि नेणाराही तोच आहे. आजही माणसं व्यवहारामध्ये बोलताना सहज बोलतात, महाराज तुमचा आमचा काही जे हरी होत नव्हता, तुमचा आमचा काही जे हरी होत नव्हता हो, तुमचा आमची भेट तुमचा आमचा जे हरी झाला तो त्या माणसाने म्हणजे कसं काय संकटाचं एवढं भयानक आलं होतं की त्या संकटात मी वाचत नव्हतो. तो माणूस देवासारखा धावून आला आणि मला त्यानं वाचवलं. तो देवासारखा नसतो, तोच देव असतो. हा तोच काय असतो, देव असतो. त्याला काही द्यायचं झालं तर कुणाच्या तरी माध्यमातून देतो, त्याला काही बोलायचं झालं तर कुणाच्या तरी माध्यमातून बोलतो, आणि त्याला काही विशेष असणारं सहकार्य करायचं झालं तर कुणाच्या तरी माध्यमातून तो पाठीमागे उभा राहतो. त्याचंच नाव काय आहे, देव आहे. देणाराही तोच आहे आणि नेणाराही तोच आहे. प्रसंग आठवला म्हणून महाराज सांगतो, गडगंज संपन्न व्यक्ती, उणीव कोणत्याच गोष्टीची नाही. 4 मुलं 2 मुली, दोन्ही मुली चांगल्या शिकल्या, कंपनीचे मालक जावाई, 4ही मुलं चांगल्या पदावर आहे, पोस्ट ग्रॅज्युएट झाले, चांगल्या पगारी मुलांना आहे. हाही व्यक्ती असणारा गर्भश्रीमंत, पेन्शन 85,000 रुपये येईल, 5 कोटीचा बंगला आहे, जवळपास 25 असणारे टिप्पर आहे, 10-15 जीसीबी आहे, 6-7 पोकल्या नाही, जवळपास 50 ट्रॅक्टर आहे, वाळूचा उद्योग आहे, ऊस 150 एकर आहे, बँक बॅलन्स मजबूत आहे, बरेच इमारती या ठिकाणी बांधलेले आहे, फार्म हाऊस चांगला आहे. आणि एवढा गर्भ श्रीमंत माणूस 5 कोटीच्या बंगल्यामध्ये, शयन कक्षामध्ये, 30 लाखाचा पॉट, 22 लाखाची गादी इम्पोर्टेड. बोलताना माणसानं कमी बोलू नये. गालीच्या महाराज चांगला टाकलेला आहे, इम्पोर्टेड असणारी शाल आहे पांघरण्याकरता. गरमी होईल इथं एसीची व्यवस्था आहे आणि थंडी वाजली इथं हीटरची व्यवस्था आहे. दारावर द्वारपाल उभे आहे, नौकर चाकराची रेलचेल आहे. सगळ्या सुख सुविधाही असताना रात्रीच्या 10 वाजल्यापासून पहाटेच्या 5 वाजेपर्यंत डोळाच लागणार, सगळं झोप लागणार, डोळा लागणार. काय करावं काय करावं काय करावं, बरेच प्रयत्न केले. डायजेपाम कंपोज नावाच्या गोळ्या झोपीच्या खाल्ल्या तरी काही झोप लागेना. आमचे गुरुजी म्हणतात, काही माणसं गर्भ श्रीमंत आहेत व झोपीच्या बाबतीत बिचारे दरिद्री आहेत, त्यांना झोप लागेल. आणि काही माणसं खाण्याची त्यांच्याकडे वाण आहे, उद्या काय खावं असा प्रश्न आहे, व झोपीच्या बाबतीत एवढे श्रीमंत आहे, चालू कीर्तनात संधी सोडत नाहीत. आणखी काय, कीर्तन चालू असू द्या काही असू द्या, ते सहज झोपी जातात. त्यांना शेजारच्यानं म्हणावं लागतं, आता घाली लोटांगणाची वेळ आली आहे, आता घराकडे चालायचं आहे. एवढी श्रीमंती कशाची आहे त्यांच्याकडे, झोपीची आहेत. परिस्थितीने गरीब पण झोपीच्या बाबतीत श्रीमंत. हा बाबा श्रीमंत होता पण झोप लागेल. पहाटेची 4 वाजले, त्याने विचार केला जरा फेरफटका मारून यावा. पलंगावर पडून पडून कंटाळा आलाय. बाहेर पडल्याबरोबर द्वारपालानं अडवलं, साहेब अहो पहाटेचे 4 वाजले,
मॉर्निंग वॉकला म्हणावतो लोक 5ला निघतात, आणखी 1 तास थांबा घरी. नाही रे म्हणजे मला झोप लागणार, जरा फेरफटका मारून येतो. आणि चालता चालता भगवान महादेवाचं मंदिर, त्या महादेवाच्या मंदिरात प्रवेश केला, महादेवाचं दर्शन घेतलं आणि ओट्यावर येऊन बसणार तर त्याच्या अगोदर कोणीतरी एक जण ओट्यावर बसलेला आहे. तो माणूस मात्र परिस्थितीने गरीब गांजलेला आहे, त्याचा चेहरा सुकलेला आहे. त्या गर्भश्रीमंत माणसानं त्या गरीब माणसाला नमस्कार केला, म्हणजे नमस्कार. त्या गरीबालाही नमस्कार केला. तो गर्भश्रीमंत माणूस त्या गरीबाला विचारतो, का हो माझ्यासारखा आजार तुम्हाला आहे का? तो गरीब माणूस म्हणला, कोणता? झोप न लागण्याचा. म्हणजे तसला आजार आपल्याला नाही. अंग टाकलं की डोळा लागतो म्हणलं, फुटपाथवर झोपू द्या झोपतो. म्हणजे मग इतकंच काय बसला? तेव्हा त्या गरीब माणसाने सांगितलं, काय करावं साहेब, पत्नी दवाखान्यात ऍडमिट आहे, मृत्यूच्या दाढेत उभी आहे. डॉक्टरनी सांगितलंय उद्या 10 वाजेपर्यंत ऑपरेशन झालं तर ठीक आहे, नाहीतर आम्ही खात्री देत नाही. ऑपरेशनचा खर्च सांगितलाय 35,000 रुपये. माझ्याकडे 35 रुपये नाही साहेब. करता करविता तो परमात्मा आहे. तारायचं असेल तर तारील आणि मारायचं असेल तर मारी. माझ्यावर आलेला दुःखाचा भार त्याच्यावर टाकण्याकरता इथं येऊन बसलोय. रात्रपासून इथंच आहे. काय करायचंय ते तो करी बाबा. आली या भोगाशी असावी सादर आणि देवावरी भार घालून त्याच्यावर भार टाकून मी इथं बसलो. त्याची ती करुण व्यथा ऐकल्यानंतर त्या गर्भश्रीमंत व्यक्तीला दुःख झालं. अंतकरणामध्ये दयेचा पाजर फुटला आणि सहज पॅन्टीच्या खिशामध्ये घात घातला. काय बघता, जवळपास 20 नोटा करकरीत काढल्या, गुलाबी कलरच्या. गुलाबी कलरच्या लक्षात आल्या 2000च्या. डोकं लावू नका, त्यावेळेस चलत होत्या. त्या 20 नोटा त्या गरीब माणसाच्या हातावर दिल्या. त्यानं त्या 20 नोटा घेतल्या. एवढा आनंद झाला, अहो दुःखित चेहरा प्रसन्न झाला. त्या गरीबाच्या चेहऱ्यावरच ते प्रसन्नता पाहिली. श्रीमंत माणसाला आनंद झाला. चला म्हणले, झोप नाही लागण्याचा चांगला परिणाम. एका व्यक्तीच्या जीवनामध्ये आपण हसू फुलवू शकलो, याच्यापेक्षा आणखी काय पाहिजे. वरच्या खिशातून त्या साहेबांनी कार्ड काढलं आपल्या पत्त्याचं आणि त्या गरीब माणसाला सांगितलं, हे पहा, तुम्हाला आणखी जर काही कमतरता वाटली, आणखी कोणत्या गोष्टीची उणीव वाटली तर तुम्ही मला या पत्त्यावर भेटा. हा माझा पत्ता आहे, याच्यावर माझं नाव आहे, मोबाईल नंबर आहे, गल्लीचं नाव आहे, घराचा क्रमांक आहे. तुम्ही इथं या आणि मला सांगा, मी आणखी तुम्हाला पैसे देतो. हा माझा पत्ता आहे. ऐका, त्या गरीब माणसाने दिलेलं उत्तर ऐकण्यासारखं आहे. त्या गरीब माणसानं हात जोडले आणि तो म्हणला, साहेब मला तुमच्या पत्त्याची गरज नाही, देणाराचा पत्ता पाठ आहे. कळाला तुम्हाला? काय, तुमच्या पत्त्याची मला गरज नाही, देणाराचा पत्ता पाठ आहे. त्या श्रीमंताला नवल वाटलं. माझी यांची याच्या अगोदर कधी भेट झाली नाही, कधी समोरासमोर बोलणं नाही, कधी व्हॉट्सअप ग्रुपलाही कमेंट केलेली नाही एकमेकाला. मग माझा पत्ता माहिती नसताना पत्ता माहिती आहे असं कसं काय म्हणत असते. त्या श्रीमंत माणसाने विचारलं, का हो माझा पत्ता माहित नाही आणि तुम्ही माहित आहे कसं काय म्हणता. त्यावेळेस त्या श्रीमंत माणसानं सांगितलं, अहो माझं तुमची भेट नाही, कसं काय म्हणता माहिती आहे पत्ता. त्या गरीबानं दिलेलं उत्तर ऐकण्यासारखं आहे. तो म्हणला, साहेब तुमच्या पत्त्याबद्दल मी बोलतच नाही, तुमच्या पत्त्याबद्दल मी बोलत नाही. सगळं सुख सुविधा असतानाही रात्रीच्या 10 वाजल्यापासून ते पहाटेच्या 4 वाजेपर्यंत तुम्हाला झोप न लागू देणार. 4 वाजता तुम्हाला मंदिराकडे घेऊन येणार. 4:30 वाजता तुमची माझी भेट घालून देणारा आणि 4:45 वाजता तुमच्या खिशातल्या 20 नोटा माझ्या हातात ठेवणारा दुसरा तिसरा कुणी नाही, तोच मंदिरातला बाबा आहे. त्याला काय म्हणतात, देव म्हणतात. देणारा देव आहे. आणि लक्षात घ्या, नेणाराही कोण आहे, देवच आहे. याची जाणीव करून देण्याचं काम कोण करतं, मज निरंतर. काय सांगू आता संतांचे उपकार.
मद निरंतर जागवे मद निरंतर जागवे काय काय सांगू आता संताने मद निरंतर जागवे मद निरंतर जागवे जगवण्याचं काम तो देव करतो आणि जागा करण्याचं काम जर कोण करत असतील तर संत करतात. मज निरंतर जागवी ती आता जागा रे भाई जागा चोर निजल्याला कोणी भागा रे आता जागा रे भाई जगजोगी जगजोगी जाग जाग बोल जागा रे गोपाळानो राम नामी जागा गोपाळा राम नामी जागा करण्याचं काम संतांनी केलेलं आहे. जगवण्याचं काम देव करतो. आणि आजच्या या भागामध्ये तुकोबाराय आम्हाला सावध करतात आणि उपदेश करतात की कर्म हे जीवाला करावंच लागणार आहे. मग कर्म जर करावंच लागणार असेल तर चांगलं का करू? वाईटही कर्म आपणच करतो आणि चांगलंही कर्म आपणच करतो. थोडा फळाचा विचार करावा आणि जीवनामध्ये कसं कर्म करावं, चांगलंच कर्म करावं असा उपदेश या अभंगातून तुकोबारायांनी केलेला आहे. पहा, उपदेशपर प्रकरणातला अभंग आहे. ऐका, उपदेश कुणी करावा, उपदेश कोणाला करावा आणि उपदेश काय करावा याचा विचार आलेला आहे. उपदेश अधिकार संपन्न व्यक्तीने करावा, उपदेश हिताचा करावा आणि जो ऐकण्याच्या मनस्थितीत आहे त्याला करावा. ज्याला तळमळ आहे की आपल्याला काहीतरी चांगलं मिळालं पाहिजे, ज्याला तळमळ आहे आपलं पुढे कल्याण झालं पाहिजे, ज्याच्या अंतकरणामध्ये उत्कंठता आहे की मी काहीतरी प्राप्त केलं पाहिजे, अशाला जर सांगितलं तर तो उपदेश परिणामकारक ठरतो. नाही तर काय होतं, नळी फुंकली सोनारे आणि इकडून तिकडी जाती वारे, त्याला काही उपयोग होत नाही. ऐकणाऱ्याची मनस्थिती पाहिजे, सांगणाऱ्यालाही विशेष असणारं या ठिकाणी ज्ञान असलं पाहिजे आणि विषय हिताचा असला पाहिजे. विठ्ठल सांगणाऱ्याचा अधिकार पाहिजे. आता उपदेश बरेच जण करतात, आई वडील उपदेश करतात, नातलग उपदेश करतात, शेजारी उपदेश करतात, वाटसरू उपदेश करतात. अहो चलत चलत रस्त्यानं जर चाललं तर माणसं उपदेश करतात. उजव्या हाताने नाही, डाव्या हाताने चालतात. एवढा वेग वाढवू नाही गाडीचा, जरा अप्पर डिप्पर दाखवत जा. हे उपदेशच आहे. प्रत्येक जण काही ना काही जीवनामध्ये उपदेश करत असतो, पण त्याचा परिणाम होतो का? नाही, त्याचा परिणाम होतो नाही का? त्या उपदेशाचा अनुभव त्या व्यक्तीने घेतलेला जो नाही, जोपर्यंत अनुभव घेऊन तो उपदेश होत नाही तोपर्यंत त्याचा परिणाम होत नाही. आपल्या जवळ पैठण आहे, पैठण मधली एक आई आपल्या लेकराला जास्तच गुळ लेकरू खायला म्हणून कोणीतरी सांगितलं तुम्ही एकनाथ बाबाकडे घेऊन जा. मग नाथ बाबाकडे ती माय त्या लेकराला घेऊन गेली. नाथ महाराज म्हणले का आणलं? नाथ बाबा हे गुळण गुळाच्या पोळ्या जास्त खायले जास्त. आता मला मी रोज काही याला गुळ आणि पोळ्या खाऊ घालू शकत नाही, माझी परिस्थिती नाजूक आहे. जरा तुम्ही काहीतरी याला सांगा, काहीतरी उपदेश करा, काहीतरी याला औषध द्या. त्यावेळी एकनाथ महाराज म्हणले आई आज आहे शनिवार, तुम्ही काय करा पुढल्या शनिवारी, आज शनिवार तुम्ही पुढल्या शनिवारी मला भेटा. त्या बिचारीला वाटलं काहीतरी काढा औषध पावडर तयार करून ठेवतील नाथ महाराज आणि नंतर शनिवार गेला, दुसऱ्या शनिवारी आली, बैठकीमध्ये बसली, पूजा पाठ चालू होता. पूजा संपली आणि एकनाथ महाराज बैठकीत आले तर ते आई लक्षात आलं गेल्या आठवड्यात आल्या. त्या लेकराला जवळ बोलवलं, बाळा इकडे.
त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि पाठीवून हात फिरवला. बाळा, गुळ खाणं चांगलं नाही, गुळाच्या पोळ्या रोजही खाणं चांगलं नाही, ते हिताचं नाही बाबा. आणि पाठीवर थाप टाकली आणि त्या आईला सांगितलं, आई आता इथून पुढे लेकरू मर्यादितच गुळ खाईल जात. त्या स्त्रीला थोडा राग आला. ती म्हणली, नाथ बाबा, एवढंच जर सांगायचं होतं तर मला एक आठवड्याची मुदत या शनिवारी का बोल. आजचा रोजगार बुडवून मी आले, आजची मजुरी बुडवून आले. एवढंच सांगायचं होतं तर त्या शनिवारी, गेलेल्या शनिवारी सांगायचं. एकनाथ महाराज हसले. ते म्हणले, आई, गेल्या शनिवारी जर सांगितलं असतं तर लेकरावर त्याचा परिणाम झाला नसता. म्हणले का? 5 पोळ्या गुळवण्यात बुडून मीच खाल्ल्या होत्या. आता मीच जर पोळ्या खाल्ल्या असतील आणि मीच जर सांगायलो खाऊ नये तर त्याचा परिणाम होईल का? होणार नाही. सांगण्याच्या अगोदर आपण त्याचा अनुभव घेतला पाहिजे. अनुभव आले ते या जगाने तसे, ते या जगाने तसे, ते या जगाने तसे. अनुभव आले, ते या जगाने तसे, ते या जगाने तसे, ते या जगाने तसे. अनुभव आले, ते या अनुभव आले अंगात, ते या जगात येत तसे. अवती भोवती आवाज जाईना बघा. ते काय अवती कुठवर आलो होतं कीर्तन? वाव, हे असे जरा पाठीला की असे मजबूत असले की बरोबर. अनुभव आले अंगा आणि ते या जगात येत तसे. अनुभूतीला आलेली गोष्ट जर सांगितली तर त्याचा चांगला परिणाम होतो. माही लेकराला उपदेश करते हो, बापाही लेकराला उपदेश करतो, शेजारी शेजारीला उपदेश करतात, पण त्याचा परिणाम होत नाही, त्याचा प्रभाव पडत नाही. का पडत नाही सांगेल. आदरणीय गुरुवर्य सांगत असतात, चातुर्मासामध्ये मी ऐकलंय, शाळेतून आलेलं लेकरू किचन ओट्यावर उघडा असणारा साखरेचा डबा बघितला. साखरेचा 10 किलोचा डबा काटोकाट भरलेला आहे. त्या लेकरानं तर काटोकाट भरलेला साखरेचा डबा उघडा बघितला, कोपऱ्यामध्ये ते दप्तर टाकलं आणि धावतच गेलं आणि डब्यातली असणारी साखर एक ओंजळ घेतली आणि लगेच तोंडात टाकली. शेजारी गेलेली ती आई ते धावतच आली, पोरग घरात आलंय, साखरेचा डबा किचन वाटेवर उघडाच आहे, बहुतेक साखर खाईल, अगोदरच पोट दुखायले म्हणून ओरडत आहे. लगेच ती धावत कोपऱ्यामध्ये. तोपर्यंत पोरानं काय केलं, आईच्या लक्षात येऊ नये याच्या करता तेवढी साखर एकदाच गिळली. माईनं बघितलं साखरेचे काही कण असणारे खाली पडलेले. गायरानातला मुरून चोरून नेल्यानंतर खडा पडतो तसा खडा पडलाय साखरेच्या डब्यामध्ये. आणि कोपऱ्यामध्ये दडून बसलेल्या पोराला लगेच बाहेर काढलं, इकडे साखर खाल्ली का? पोरग शर्ट धरलं, कॉलर धरली शर्टची आणि ते म्हणलं, आई शपथ घेऊन सांगतो साखर नाही खाल्ली. माईला राग आला. ती म्हणली, बाळा साखर खाल्ली म्हणून मी तुला काही बोलणार नाही, खोटं बोलणं चांगलं नाही. माणसाला फासावर जायची वेळ आली तरी माणसानं खोटं बोलू नये, कारण खोटं बोलणं अधर्म आहे आणि खरं बोलणं धर्म आहे. खोटं बोलणं पाप आहे आणि खरं बोलणं पुण्य आहे. खोटं बोलणं अहिताचं आहे आणि खरं बोलणं हिताचं आहे. आता उपदेश चांगला आहे का वाईट आहे? किती चांगला उपदेश आहे त्या माहिती. ती म्हणली, तू किती जरी खोटं बोलला तरी मी तुला जन्म दिलाय, सगळे पुरावे तुझ्या विरोधात आहे. साखर काटोकाट डब्यात भरलेले असताना खड्डा पडलाय, पहिला पुरावा. साखरेचे काही असणारे कण खाली पडले, दुसरा पुरावा. तुझ्या गालाला काही कण साखरेचे चिटकले, तिसरा पुरावा.
आणि गोड खाल्ल्यानंतर माणसाचा चेहरा चमकतो, हा ती चौथा पुरावा. तुझा चेहरा चमकायलाय, गालाला कण आहे, खाली साखर सांडले, खड्डा पडलाय, आणि एवढं सगळं तुझ्या विरोधात असताना तू म्हणतो मी खाल्ली नाही साखर. खोटं बोलणे बाळा. फासावर जायची वेळ आली तर माणसानं खोटं बोललं नाही पाहिजे. आईचा उपदेश चांगला आहे, हिताचा आहे, पोरानं मान्य केलं. आई आता इथून पुढे आयुष्यात खोटं बोलणार नाही, इथून पुढे आयुष्यात खोटं बोलणार नाही. पोरानं हृदयावर ते कोरून ठेवलं वाक्य, आणि पोरग ग्रहपाठाची वही घेऊन ग्रहपाठ कराय बसलं. तेवढ्यामध्ये शेजारची गंगा अक्का, त्या आईचं नाव होतं चंद्रभागा ताई. ती गंगा अक्का चंद्रभागा ताईकडे आली. ताई, घरी पाहुणे आलेत आणि आमच्या घरी साखरेची नाही चिमट, उसनी साखर एक वाटीवर द्या, तुम्हाला मी उद्याच देते. चंद्रभागा ताईनं काय उत्तर द्या? ती गंगा अक्काला म्हणली काय सांगायचंय, तुमच्या घरामध्ये 2 दिवस झालं नाही म्हणतात साखर नाही, माझ्या तर घरामध्ये आठवडा झालं साखरेचा चिमट नाही, कण नाही साखराचा. मालकाच्या माग लागले, साखराना साखराना साखराना. मालक म्हणाले एक तर निराधार येऊ दे, PM तरी पडू दे, नाही तर तुझा तरी लाडकीचा महिना येऊ दे. कुठला साखरान होता? पोरानं विचार केला, ती ग्रहपाठाची वही बाजूला ठेवली आणि पोरग जवळ गेलं. आईला म्हणता, आई, खोटं बोलणं अधर्म, खरं बोलणं धर्म. खोटं बोलणं पाप, खरं बोलणं पुण्य. खोटं बोलणं अहिताचं, खरं बोलणं हिताचं. माणसाला फासावर जायची वेळ आली तरी माणसानं खोटं बोलू नये, असा उपदेश करून 1 मिनिट झालं. किती मिनिट झालंय? 1 मिनिट झालंय. मी तो उपदेश माझ्या हृदयामध्ये कोरून ठेवलाय. आणि शेजारची गंगा अक्का साखर 1 वाटी मागाय आली. 10 किलो साखरेचा डबा भरलेला असताना तो म्हणते चिमटभर साखर नाही. हे कसं? त्यावेळेस ती आई म्हणली, तुला याच्यातलं कळायचं नाही, ती फक्त उसनी नेते आणि परत देत नाही, त्याचा परिणाम पडल का? होय, प्रभाव नाही. आईनं सांगितलं प्रभाव पडत नाही, वडिलांना सांगितलं हिताचं वाटत नाही, शेजाऱ्या पाजाऱ्याने सांगितलं तरी लक्षात येत नाही, संतांनी सांगितल्यानंतर मात्र लक्षात येतं. कारण त्यांनी प्रत्येक गोष्ट अनुभूतीला आणली. सेवी तो हा रस, वाटी तो अनिका, आणि घ्या रे होऊ नका रान भरी. ए बाबांनो, तुम्ही तुमच्या जीवनाचं वाटोळं करू नका. करा रे बापानो साधन हरीचे, करा रे बाबानो साधन हरी. हरीचे करा रे बाबानो साधन हरीचे, करा रे बाबानो साधन हरीचे. करा रे बाबानो साधन हरी. 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 करनीचे करू नका, करनीचे करू नका. झनी करनीचे करू नका. हरी रुपया हर बली चिंता. हरी रुपया हर बली चिंता. साधन हरीचे, झनी करणीचे करू नका. येणे नये जन्म यमाची यातना, आणि आईसी या साधना करा काय. आता आपल्याला कळालं उपदेश करणाराचा अधिकार पाहिजे. आता उपदेश कुणाला करावा हेही महत्वाचं आहे. ज्याला खरंच तळमळ आहे की आपलं हित व्हावं वाटतंय,
त्यांना जर उपदेश केला तर तो उपदेश असणारा प्रभावकारक ठरतो. नाहीतर सांगणाऱ्याला सांगतोय आणि ऐकणाऱ्याची जर मनस्थिती ऐकण्याची नसेल तर काय होईल हो. आदरणीय गुरुवर्य सांगायचे, चिमणी असते, चिमणी बघा, चिमणी, ती चिमणी एवढा सुंदर असणारा या ठिकाणी प्लॅन तयार करते घराचा. ती घर अशा ठिकाणी बांधते, प्लॉट खरेदी करताना असा प्लॉट खरेदी करते की रस्ता जवळ असला पाहिजे, मोठा मंडी जवळ असली पाहिजे, दळणवळणाचे साधन उपलब्ध असले पाहिजे, शाळा घराच्या जवळ असली पाहिजे, बस स्टँडही हाकेच्या अंतरावर असलं पाहिजे, रेल्वे स्टेशनही जवळ असलं पाहिजे, मंदिर घरापासून लांब असलं पाहिजे, काकड्याचा त्रास नाही. ही सगळा विचार ती फ्लॅट घेताना करते. कोण? चिमणी. विहीर पाण्याने भरलेली असली पाहिजे, हिरवगार झाड असलं पाहिजे, झाडाच्या फांद्या त्या विहिरीकडे झुकलेल्या असल्या पाहिजे, त्या झाडाच्या असणाऱ्या टहळीला ती सुंदर असणारं घर बांधते, सोंचीनं घर बांधते ती चिमणी. त्या प्लॅनचा विचार जर केला तर किती सुंदर घर आहे ते. आलाच्या कांदा शत्रू तर त्याला आतमध्ये येता येऊ नये याच्याकरता त्या घराची दिशा खालच्या दिशेने असते. एवढी हुशार चिमणी एके दिवशी गॅलरीतून तिनं मुख बाहेर काढलं. पुन्हा चिमणी. पाऊस संपून गेलेला होता, गार वारा सुटलेला होता, पुढच्या फांदीवर बसलेलं माकड, ते माकड पावसात भिजलेलं, गारात वारा त्याच्या अंगाला झोंबतोय, त्याच्यामुळे दातावर दात त्याचे आदळायले आणि त्याच्या अंगाला थरकाप सुटला. माकडाची ती झालेली अवस्था पाहून चिमणीला दुःख झालं. चिमणी घरातून त्या माकडाकडे पाहते आणि थोडं मुख बाहेर काढून म्हणते, माकडा, ए माकड दादा. ते म्हणलं, का? अख्खा उन्हाळा जर लग्न खाण्यात घातला नसता तर तुझी आज अवस्था अशी झाली नसती. पूर्ण उन्हाळा तू इकडे तिकडे फिरण्यामध्ये घातला, त्याच्यामुळे तुझी अवस्था अशी झाली. अरे 5 वर्षाची तरी तू कोप बनवाय पाहिजे होती. एखादा सुरक्षित असणारी घर जागा तू तयार करून त्याच्यात सुंदर असणारे एखादं घर बांधाय तू पाहिजे होत. देवानं तुला 2 हात दिले, 2 पाय दिले, माझ्यासारखी एक चूंच नाही. हात दिये पाय दिये मनुष्य जैसी काया आणि इतने दिन गवा दिये साधा झोपडा नाही बनाया. कोण म्हणायली? चिमणी. आता मी तुम्हाला विचारलोय, चिमणीचा उपदेश चांगला आहे का वाईट आहे? चांगला आहे. चिमणीचा उपदेश चांगला आहे. पण चिमणी कुणाला उपदेश करायली? माकड. उपदेश करणारी कोण आहे? कुणाला उपदेश करायली? उपदेश करणारी कोण आहे? कुणाला उपदेश करायली? माकड ऐकत नाही. माकड. चिमणीचा उपदेश चांगला. मी चिमणीचं माकडाच बोलवलो, डोक्यात काही घ्यायचं नाही. तुम्ही काही घ्याल डोक्यात. चिमणीचा उपदेश चांगला आहे, माकड काही ऐकत नाही. शेवटी त्या माकडाला राग आला. एवढी चिमणी माझ्या मागून आली आहे या झाडावर आणि मला उपदेश करते. ते टेन्शनच वाढलं महाराज त्या माकडाचं. आणि माकडाने फिरती उडी घेतली आणि बांधलेलं तिचं घरट हातानं मोडून टाकलं. महाराज म्हणतात, क्रोधी अविश्वासी त्यासी बोधर ऐसा, व्यर्थ आपुली वाचा शिवबोधा. क्रोधी अविश्वासी त्यासी बोधर ऐसा, व्यर्थ आपुली वाचा शिवबोधा. व्यर्थ आपुली वाचा शिवबोधा. आणि व्यर्थ आपुली वाचा सिनवू नये. त्यांना कितीही बोललं तरी ते ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही. महाराज तुम्ही उपदेश मगापासून म्हणायला, उपनिषदाने उपदेश केलाय.
वेदाने उपदेश या जगतामध्ये या विश्वात पहिला उपदेश जर कोणी केला असेल तर तो वेदाने केला. मग उपदेश करणारा वेद आहे. महाराज म्हणले वेदानं उपदेश केला. वेदानं 3च वर्णाला उपदेश केला. वेदानं किती वर्णाला उपदेश केला? 3. आता इथं माता भगिनींची संख्या खूप आहे. वर्णाचे प्रकार किती किती मनानं मोकळा आता एवढा सोपा प्रश्न. 4 प्रकारचे वर्ण. सपक वरण, तिखट वरण, घट वरण आणि पातळ वरण. किती प्रकार झाले? 4 प्रकार. आणखी एखादा आहे का इकडे? 4. बरं आंबट एक वरण आहे. हे वरण नाही. वर्ण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र कर्मानुरूप असणारे या ठिकाणी वर्णाचे प्रकार पडले. शूद्र श्रेष्ठ आहे का? 3 वर्णाला जो पेलवतो त्याचं नाव शूद्र आहे. पायाला शूद्र म्हणणं. पाय हे शूद्र जरी असले तरी पायाच्या ताकदीशिवाय या तिघांचं असणारं अस्तित्व नाही. बऱ्याच जणांना प्रश्न पडलाय कीर्तन ऐकायचंय हो, पाय साथ देणार मांडी घालून बसता येईल. म्हणून सुविधा अगोदर करावी लागेल. पुढच्यांची ओट्याची सुविधा करावी लागेल. पाय महत्वाचे. पण या पायालाच नामशूद्राला उपदेश करण्याकरता वेद मौनावला. म्हणून तुकोबाराने अगोदर त्याची काळजी केली. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. तो साधू ओळखावा देव देवी दानावा. ऋतुसपाय नवनीत तैसे सजना जासी आपण गीता नाही जासी धरिलो जे रंजले गाजले जासी मने तो साधू दया करने दया दासाने दासी तुका म्हणे सांगू तुका म्हणे सांगू तो भगवंता जे आनंदले महाराज म्हणतात जे गांजलेले आहेत, जे रंजलेले आहेत, बुडते हे जन न देखवे डोळा आणि येतो कळवळा म्हणून या. त्यांचा कळवळा त्या महात्म्यांना आला आणि अशा कळवळ्यानं जगद्गुरु तुकोबार आहे सर्वसामान्य तुमच्या आमच्या सारख्या माणसांना उपदेश करतात. अभंगाच्या पहिल्या चरणात ऐसे का हो न करा काही ऐसे का हो न करा काही
कर्म जीवाला करावंच लागतं आणि कर्मशास्त्राचा एक अबाधित सिद्धांत आहे, केलेल्या कर्माचं फळ जीवाला भोगावं लागतं. केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐशे किती. आगात कर्मी जे उरावे, तै सुख दुःख फळा यावे. महाराज ज्ञानोबरायांनी वर्णन केलेलं या ओवीतून पुन्हा पुन्हा संपलं तरी ते भोगण्याकरता जीवाला यावं लागेल. मग कर्म करत असताना विचार करून कर्म करावं की याचं फळ पुढे काय भेटेल. एक सांगू का, उजव्या हाताने केलेल्या कर्माचं फळ डावा भोगत नाही आणि डाव्याने केलेल्या कर्माचं फळ उजवा भोगत नाही. ज्यानं केलंय त्यालाच ते भोगावं लागतं. चलत चलत महाराजांनी आंबा बघितला पाडाला लागलेला, केशर आंबा बघितला, पाडाला लागलेला पिवळा आंबा झालेला आहे. वाटेच्या कडेला ते केशर आंब्याचं झाड बघितला कुणी डोळ्याने. डोळ्याने आंबा बघितला पण नेण्याचं काम केलं पायाने. पायानं नेलं पण तोडण्याचं काम केलं हातानं. हातानं तोडला तरी खाता येईना, खाण्याचं काम केलं तोंडानं. तोंडानं जरी खाल्ला तरी चाकण्याचं काम केलं जिभेनं. जिभेनं जरी चाकला तरी साठवण्याचं काम केलं पोटानं. बघा, आंबा पाहिला डोळ्यानं, नेलं पायानं, तोडला हातानं, खाल्ला तोंडानं, चाकला जिभेनं, साठवला पोटानं. मालकानं बघितलं, उन्हाळ्यात 10-5 घागरी इकडून तिकडून खांद्यावर पाण्याच्या आणल्या, टाकल्या. त्यावेळी 5-25 आंब्याला झाड या ठिकाणी आंबे लागले आणि या वाटसरू बाबानं मला न विचारता आंबा तोडला. राग आला, काठी जवळ पडलेली होती, काठी उचलली आणि त्या महाराजाच्या महाराजाच्या म्हणलं की मारावं काय महाराज. अशी जोरात मारली जशी पकवाजावर मारली तशी. कुठं मारली? पाठीवर. आता तुम्ही याच्या अगोदर महाराज प्रमाण दिलं, केले कर्म झाले त्याची भोग आले. पाठीचं बिचारीचं देणं नाही घेणं नाही. गुन्हेगार डोळा, गुन्हेगार हात, गुन्हेगार पाय, गुन्हेगार तोंड, गुन्हेगार जीभ, गुन्हेगार पोट आणि मार कुठं बसला? पाठीला. मग हे प्रमाण कसं? महाराज म्हणले, पाठीला जरी काठीचा मार बसला असला तरी दुःखाचे जे अश्रू आहेत ते दुःखाचे अश्रू डोळ्यातच आले का? गुन्हेगार पहिला डोळा आहे. म्हणून ज्यानं कर्म केलं त्याला त्याचं काय भोगावं लागतं? फळ भोगावं लागतं. आणखी याच्या पुढे जाऊन सांगल, आमच्या खेडेगावामध्ये एक मन आहे. खेडेगावामध्ये असं काही जण व्यवहारामध्ये सहज बोलून जातात, आजोबांनी करावं आणि नातवानं भोगावं. आजोबांनी करावं आणि नातवानं भोगावं हे विशेष नाही. आजोबानं केलेलं आजोबानच भोगावं आणि नातवानं केलेलं नातवानच भोगावं लागतं. हा गैरसमज आहे. गैरसमज आहे. तसं होतच नाही. चौघ कामाच्या धंद्याच्या विचारानं मुंबईला गेले व तिथं काही त्यांना काम व्यवस्थित मिळालं नाही. मिळालं तरी पगार भेटेना. 300 रुपये मजुरी, 280 रुपये वडापाव मध्ये चालते आणि डासामध्ये पडावं लागलं, झोपावं लागायला. त्यांना काही ते मिळ लागे ना. ते म्हणले आपलं खेळ चांगलं, चला गावात. 3 दिवसानं बिचारी उपाशी, तिकिटापुरते पैसे खिशामध्ये. आता उपासमार झालेली, भूक तर लागली, प्रवास कसा करावा? आता काय करावं? चौघ मित्र. तेवढ्यात एका कॅन्टीनच्या हॉटेलच्या समोर एक बॅनर लिहिलेलं होतं. त्या बॅनरवर असा मेसेज आहे, असं लिहिलेलं आहे, या बसा, काय भोजन करायचे ते करा, तुम्ही केलेल्या भोजनाचं बिल तुमच्या नाताकून वसूल केलं जाईल. काय त्यांना आनंद झाला. म्हणजे गणपतीच पावला. ते चौघही आतमध्ये गेले, लगेच ऑर्डर दिली. म्हणले राईस प्लेट 1-1, स्वीट डिश 1-1, मट्टा 2-2 ग्लास, लस्सी असली तर द्या, बिस्लरीचं पाणी द्या, गुलाबजामुन असले तर द्या, रसमलाई, सगळं का. बिलाची काळजी नाही. बिल कोण देणार आहे? नातू देणार. 3 दिवसाची उपाशी. मागल्या 3 दिवसाच्या उपासाचंही खाल्लं आणि पुढे 3 दिवस भूक लागू नये एवढं खाल्लं. बोटाला गुलाबजामुन लागायले म्हणलं. झालं, टेन्शन नाही बिलाच. चौघही बाहेर पडणार. तेवढ्यात मॅनेजरनं आवाज दिला, 1360 रुपये. 1360. त्यांना राग आला. ते म्हणले कमाल झाली तुमच्या मुंबईकरांची. अहो बाहेर काय लिहिलंय मध्ये काय चाललंय?
आम्ही बाहेर वाचलंय म्हणून मध्ये आलो. मॅनेजर म्हणले काय वाचलंय? या बसा, काय भोजन करायचे ते करा, तुम्ही केलेल्या भोजनाचं बिल तुमच्या नाताकडून वसूल केलं जाईल असं तुम्ही लिहिलंय ना बाई? म्हणले लिहिलंय. मग 1360 रुपये आम्हाला कसं काय मागता? ते म्हणले साहेब एवढं चिडचिड करू नका, हे जे बिल आहे तुम्ही आता जेवलेलं बिलच नाही. म्हणजे मग आजोबाची थकबाकी आहे तेवढी द्या, हे तुमचं बिल आम्ही तुमच्या नाताकडूनच घेऊ. हा काय झाला गैरसमज आहे. ज्यानं केलंय त्याला ते भोगावं लागेल. मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, केलेल्या कर्माचं फळ जर आम्हाला भोगावंच लागणार असेल तर मग चांगलंच का करू नये विठ्ठल. म्हणून पुन्हा 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 आम्हाला ते सावध करतात. कारण सर्व हिशोब तो ठेवत असतो. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, मज सोडवी दातारा आणि कर्मापासून दुस्तरा. दुस्तर कर्मापासून आपली मुक्तता करणारा तो परमात्मा आहे. म्हणून कर्म करत असताना अगोदर फळाचा विचार करावा आणि उचित कर्म करावं. रामायणात आलेला एक प्रसंग आहे. रावणानं मारीचीला बोलवलं आणि सांगितलं, माझ्या करता तुला तपोवनामध्ये पंचवटीच्या बाजूला हरण होऊन जावं लागेल. म्हणजे हरण होऊन गेल्यानंतर काय होईल? म्हणजे प्रभू रामचंद्र तुझा पाठलाग करते. मामा तेवढ्यामध्ये मी साधूच्या रूपात त्या पर्णकुटीच्या समोर जातो आणि सीतेचं हरण करतो. मामा एवढं माझ्या करता तुम्ही करा. मारीची म्हणला, हे बा रावणा तू बाकी काय काम सांगायचे ते सांग, मी हरण होणार नाही. म्हणले का? मी जर झालो हरण तर माझं रामाच्या हाताने होणार आहे मरण. मी जर हरण झालो तर माझं रामाच्या हाताने मरण आहे, त्याच्यामुळे मी नाही होणार हरण. आता तो रावणच होता. जेवढा बुद्धिवान, जेवढा श्रीमंत, जेवढा भक्त, तेवढाच तो कपटी आहे. तो म्हणला, मामा गुमानं रावण तुम्ही हरण झाला तर बरं आहे, नाहीतर रावणाशी गाठ आहे. तुम्ही हरण व्हा, माझ्या करता तुम्ही जीवदान द्या. तुमच्या नावचा पुण्यतिथीचा अखंड हरिनाम सप्ताह करतो. चौकामध्ये तुमचा पुतळा बांधतो. तुमच्या नावानं वर्षाला पारितोषिक देतो. एवढं तुम्ही माझ्या करता हरण व्हा. मारीचे म्हणला, मी जर हरण झालो तर माझं मरण मला डोळ्यासमोर दिसाय. मग रावणच होता. तुम्ही गुमानं जर हरण झाला तर ठीक आहे, नाही तर आता मी रावण तुम्हाला इथून जिवंत जाऊ देणार नाही. तलवार बाहेर काढली, चमचम चमकणारी तलवार मारीचीनं बघितली आणि मारीचीनं विचार केला, हरण झालो तरी आता मरणच आहे आणि नाही झालो हरण तरी मरणच आहे. फक्त एक विचार त्याने केला, हरण झाल्यानंतर रामाच्या हातानं मरण आहे आणि नाही हरण झालो तर रावणाच्या हातानं मरण आहे. रावणाच्या हातानं आलेलं मरण पुन्हा पुन्हा या गर्भवासात अडकवणार आहे आणि रामाच्या हातानं आलेलं मरण रामाच्या चरणापर्यंत नेणार आहे. मारीची तयार झाला. तो म्हणला, रावणा मी हरण होण्याकरता तयार आहे. तुकोबाराय म्हणतात, आईसे का हो न करा काय. थोडा फळाचा विचार करा. आपण हे केल्यानंतर काय मिळेल आणि ते केल्यानंतर काय मिळेल, थोडा विचार करून जर आपण कर्म केलं तर तेच कर्म हिताचं ठरेल. करा हरी भक्ती, परलोकी येईल कामा आणि सोडविल यमापासून. यमाचा पाहुणा व्हायचं का देवाचं नाम शांतीचा पाहुणा व्हायचं, हे आपल्यावर अवलंबून आहे, कर्मावर अवलंबून आहे. हरी विना जन्म नरकाची पैजाना आणि यमाचा पाहुणा प्राणी हो.
हरिचिंतन जर आपण त्यागलं तर यमाचा पाहुणा, आणि हरिचिंतन केलं तर शांती दया पाहुणा हरी करी शांती दया पाहुणा हरी करी शांती दया पाहुणा हरी करी शांती दया पाहुणा तीर्थव्रती भाव धरी रे करुणा शांती दया पाहुणा हरी करी शांती दया पाहुणा हरी करी भाव धरी रे करुणा शांती दया पाहुणा हरी करी शांती दया पाहुणा तीर्थव्रत भाव धरी रे करुणा आणि शांती दया पाहुणा हरी करे. आणि आणखी एक आहे पहा, आपण जर चांगलं कर्म केलं तर त्याचा फायदा मात्र मागल्या पिढ्यांना होतो. तुका म्हणे कोटी कुळी ते पुनीत आणि वाचे गाता गीत. विठोबाचं भगवत चिंतन केलं आणि चांगलं जर कर्म केलं तर मागल्या पिढ्यांचा उद्धार होतो महाराज. नामधारकांच्या पिढ्यांचा उद्धार या ठिकाणी झाला. तुका म्हणे पित्र आशीर्वाद देती कल्याण इच्छिती तया. पुढच्या पिढीचा विचार आहे, आणि पुढच्या पिढीनं जर महाराज दूषित कृत्य केलं तर त्याचा परिणाम मात्र मागल्या पिढीला भोगावा लागतो. त्यांना मात्र नरक येत नाहीत. कल्याण मासिकामध्ये एक कथा प्रसंग आलेला आहे. कल्याण मासिक आदरणीय डोंगरे महाराजही सांगायचे. त्या राजहंसिनीला सोबत घेऊन फिरतोय, आणि फिरता फिरता रात्र झाली, अंधार झाला, घराकडे जाणारा रस्ता काही सापडेना. ती राजहंसीन म्हणले, मालक असा रस्ता जर सापडत नसेल तर प्रवास थांबवलेला बरा. अंधारामध्ये प्रवास करणं चांगलं नाही. कुठंतरी रात्र काढून सकाळ सूर्योदय झाला की आपलं जाऊ. त्यावेळेस तो राजहंस म्हणला, आता कुठं मुक्काम करावा. राजहंसीन म्हणली, बघा इथं कुठंतरी. एकदम एका वडाच्या झाडाच्या फांदीवर कावळ्याचं घरटं दिसलं. कावळा समोरच बसलेला होता घराच्या. कावळ्याला बघितलं की राजहंस तिकडे गेला. जे हरी त्यांच्या भाषेत. कावळ्याने नमस्कार जे हरी शरणात घातला. या 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 बसा बसा बसा. लगे प्यायला पाणी दिलं, चहा कॉफी नाश्त्याची सोय झाली. सोप्यावर ते राजहंसीन बसली. कावळ्याने इकडल्या तिकडल्या गप्पा मारल्या. कस काय येणं केलं मग सांगितलं. थोडा अंदाज झाला, घराकडे जाणारा रस्ता सापडना, रात्रभरचा असताना मुक्काम जमल का. कावळा म्हणला, काय हे विचारणं झालं का, तुमचंच घर आहे. रात्र काय 2 दिवस थांब, काही काळजी करू नका, करा आराम. जेवण खावण केलं, ते दाम्पत्य तिथं झोपलं. सकाळ झाली, स्नान वगैरे उरकलं, चहा नाश्ता झाला, आणि राजहंसन आपल्या राजहंसीला घेऊन निघाला. निघता निघता त्यानं कावळ्याला सांगितलं, कावळे दादा, फिरत फिरत जर त्या भागात आलात तर माझ्या घरी तुमचे पाय लागू दे. सुंदर तुम्ही माझा असणारा या ठिकाणी पाहुणचार केलाय, मी आनंदी झालो. तुमचाही काहीतरी पाहुणचार आम्हाला घडावा, तुम्ही या तिकडे आलात तर. कावळा म्हणला, काही हरकत नाही, येतो फिरत फिरत, कधी आलो. आता राजहंसिनीला घेऊन तो बाहेर पडणार, तेवढ्यामध्ये त्या कावळ्याने राजहंसिनीचा हात धरला. ते म्हणले, तू कुठं चालली. ती बिचारी म्हणली, मी माझ्या मालकासोबत. म्हणजे कोण मालक तुझा. काय म्हणले, हे राजहंस माझा मालक. खबरदार त्याला मालक म्हणशील तर. मुक्काम माझ्या घरी झालाय, माझी तू पत्नी आहेस. मग राजहंसाला कळालं याचं नाव कावळा आहे. काय आहे, कावळा आहे. यानं तर आपल्या पत्नीवर हक्क गाजवला. राजहंस म्हणला, असं बोलणं बरोबर नाही हो, हे चांगलं नाही, हे हिताचं नाही, हेच विषय. ते म्हणले, बाकी काही बोलायचं नाही. राजहंसीन माझी पत्नी आहे, राजहंसीन माझीच पत्नी आहे. त्यानं तो म्हणला, काय बघू म्हणलेस, कोर्ट आहे. दोघांनी वकील लावले, तारकावर तारका चालू झाल्या. बऱ्याच जणांनी मध्यस्थी केली. काही जण म्हणले, त्या कावळ्याला, कावळे दादा हे काही बरं नाही, राजहंसाची तुम्ही ती पत्नी हसता, हे काही चांगलं नाही, हे बरोबर नाही, हे व्यवहारात धरून नाही. अहो, तुमचा रंग काळा आणि राजहंसिनीचा रंग पांढरा. पांढऱ्या रंगाची राजहंसी काळ्या रंगाच्या कावळ्याला कशी सोबल तरी कशी. ती म्हणली, नोकरी जर असेल,
त्यातल्या त्या सरकारी नोकरी कुणाला कावळ्याला हा चांगली नोकरी असल्यास काय झालं राजहंस तिकडे जाऊ नका आपल्याकडे जाऊ द्या काय हरकत नाही ते म्हणले बाकी बोलू नका राजहंशीनी राजहंसनाची बरे ठरव म्हणले काय कोर्ट निकाल देईल ते ठरव कावळ्याने विचार केला साक्ष पुरावे सगळे आपल्या विरोधात आहेत खऱ्यानं जर बघितलं तर राजहंशीने आपल्याला कोर्ट देणार नाही मग काय केलं पाहिजे जेजच फोडला पाहिजे कॅन्टीन मध्ये जेजला गाठलं जेज साहेब मी कावळा जेज म्हणले तुम्ही कावळा का हो उद्याच तुमचा निकाल आहे म्हणले म्हणूनच आदल्या दिवशी तुम्हाला भेटलो म्हणले निकाल काय देणार म्हणले उद्या नाही नाही म्हणले तुम्ही काय मागायचे ते मागा फक्त निकाल बदला निकाल काय देणार म्हणले साक्षी पुरावे तुमच्या विरोधात आहेत निकाल मी राजहंसाच्याच बाजूने देणार आहे राजहंसीन ही राजहंसाचीच पत्नी असा निकाल मी देणार आहे कावळा म्हणला म्हणून तुम्हाला मी गाठलंय स्वतःच हित करून घ्या मी असं तसं काही देणार नाही माझी फौज फार मोठी आहे तुम्ही मला बहुतेक ओळखलेलं नाही ओळखलेले लोक माझी 2-2 घंटे वाट बघतात घाटावर माझी 2-2 घंटे वाट घाटावर बघतात आमच्या भागात राख सावळल्यानंतर अर्धा दिवस असणार या ठिकाणी वाट बघावी लागते असा मी कावळा आहे माझ्या दृष्टीत ताकद आहे पूर्वज कुठे गेलेत काय करतात हे पाहण्याची दृष्टी माझी आहे त्याच्यामुळे काहीतरी करून घ्या तुम्ही निकाल बदला जेज म्हणला एवढी तर हो आई आहे का आई जेज म्हणले 9 वर्ष झालं मरण वडील 13 वर्ष झालं म्हणले या जगाला सोड म्हणले आई वडिलांना भेटावं वाटतंय का जेज म्हणले का नाही भेटावं वाटणार मग तुम्हाला आई वडिलांची जर भेट घालून घ्यायची असेल तर तुम्ही फक्त निकाल माझ्या बाजूसारखा द्या अहो आमिषाला भुललं ते जेज आणि दुसऱ्या दिवशी निकालच बदलला राजहंसाची राजहंसीने असतानाही थोड्याशा आमिषा करता लोभा करता त्यानं ती राजहंसी कुणाची केली कावळ्याची केली महाराज विरहापोटी चालू कोर्टामध्ये राजहंसानं देह सोडला म्हणले सध्या कलियुग चालू आहे आता आपलं काय कराय मरण पावला राजहंस यानं मात्र डीजे लावला कावळ्या आणि वाजत गाजत राजहंसीन घरी नेली जेज साहेब म्हणले माझं बोललेलं त्याचं काय झालं म्हणले उद्या तुम्हाला भेटतो आणि तुमच्या आई वडिलांची तुम्हाला भेट घालून देतो झालं दुसऱ्या दिवशी सकाळी कावळा जेज साहेब चला माझ्या मागे कावळा पुढे जेज माग कावळा पुढे जेज माग कावळा पुढे जेज माग ते गावाच्या कडीला उकिरड्याच्या जवळ नेलं अरे म्हणले इकडं कुठं म्हणले आई वडिलांची भेटायची घ्यायची ना हो म्हणले ते उकिरड्यावरचा केर कचरा काढला शेणाचे गोळे होते काढले त्याच्यात एक मातीचा गोळा काढला तो फोडला त्याच्यात 2 असणाऱ्या आळ्या निघाल्या 2 किडे मोठे निघाले ते म्हणले आई वडिलांची भेट घ्यायची म्हणले घ्यायची ती लहानी जी आळी आहे ती आई आहे आणि मोठी बाजूला जी आहे ती कोण आहे वडील आहे जेजला राग आला जेज म्हणला कावळ्या हे असं कुठं असतं का माझे आई वडील सदाचारी होते आणि सदाचारी आई वडील असे किडा कीटक कसे होतील त्यावेळेस कावळ्याने दिलेलं उत्तर ऐकण्यासारखं आहे तो कावळा म्हणला जेज साहेब तुमचे आई वडील सात्विकच होते पण सात्विक मायबापाच्या पोटी तुमच्यासारखी नालायक संतती जन्माला आली आणि तिनं थोड्याशा लोभा करता निकाल बदलला त्याचा परिणाम त्यांना भोगावा लागतो लोभावरी ठेवली हे करी असत्य न्याय त्याच्या पूर्वजा पतना नरकी किडे होता लोभावरी ठेवली हे करी असत्य न्याय त्यांच्या पूर्वजा तुकाराम महाराजांनी या प्रकरणाकरता एक प्रमाण दिलं महाराज गात्यामध्ये लोभावरी ठेवणी हेत करी असत्य न्याय नित त्यांच्या पूर्वजा पतन नरकी किडे होते जाण थोड्याशा लोभा करता जो निकाल बदलवतो कर्म चुकीचं करतो त्याचा परिणाम पूर्वजाला भोगावा लागतो म्हणून महाराज म्हणतात बाबांनो पूर्वजांना दुःख देऊ नका आपण केलेल्या कर्मामुळे म्हणून ऐसे का हो न करा काही पुढे नाही नाश जा
मग काय करावं आता तुम्हीच तो कोबराय सांगा दुसऱ्याच्या विश्वंभरा शरणागत विश्वंभरा शरणागत विश्वंभरा शरणागत विश्वंभरा शरणागत बुद्धदात विश्वंभरा शरणागत विश्वंभरा शरणागत विश्वांबरा शरणागत आणि भूतजात वंदोनी विश्वांबराची शरणागती आपण करायची कोण विश्वांबर जो विश्वात भरून उरलाय तो विश्वांबर कोण विश्वांबर विश्वातल्या जीवाचं पालन पोषण करतो तो विश्वांबर कोण विश्वांबर अहो त्याचं चिंतन केल्यानंतर तो काय करत नाही तो विश्वांबर तो का म्हणे काय नोहे त्या करिता आणि चिंता वातो आता विश्वांबर म्हणून त्या विश्वांबराची शरणागती आपण करावी तो कुठं आहे तो कोबारा म्हणता तो कुठे नाही मला विचारा विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल आत हारी बाहेर हारी हरिने घर पोंधिले विठ्ठल विस्तारी लाजनी सप्त पाताळे भरून विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी नात्या नात्यामध्ये विठ्ठल आहे विठ्ठल बाप माय चुलता विठ्ठल भगिनी आणि भ्राता विठ्ठले बिन चाड नाही गोता आणि तुका म्हणे आता नाही दुसरे आमचं सगळं विशेष जीवनच काय झालं विठ्ठल झालंय भूत मात्रामध्ये त्याचं अस्तित्व आहे अशी जागा नाही की तिथं तो नाही अशी वस्तू नाही की तिथं तो नाही असं व्यक्तिमत्व नाही की तिथं तो नाही जन्म देणारा बाप हिरण्यकशिपू 11 प्रकारचे प्रयोग करतो प्रल्हादाला मारण्याचे तरी प्रल्हाद मरत नाही शेवटी त्या हिरण्यकशिपूनच प्रल्हादाला विचारलं हे प्रल्हादा तुला एवढे मारण्याचे प्रयत्न केले तरी तू मरत नाही तुला वाचवणारा कोण आहे तेव्हा त्या प्रल्हादाने दिलेलं उत्तर ऐकण्यासारखं आहे तो प्रल्हाद म्हणतो बाबा तुम्हाला जो मारण्याची बुद्धी देतो तोच मला वाचवण्याचं काम करतो मला वाचवणारा या जगात दुसरा नाही तुम्हाला जो मारायची बुद्धी देतो तोच मला वाचवतो दुसरा एक प्रश्न विचारला हिरण्यकशिपूनं सांग प्रल्हादा तुला वाचवणारा कुठं आहे तेव्हा प्रल्हाद म्हणला कुठं आहे असं तुम्ही विचारू नका मीच तुम्हाला विचारतो तो कोठे नाही म्हणजे प्रश्नातून प्रश्न तयार केला आणि त्याच्यातून उत्तर घेतलं आताची काही प्रल्हादासारखी पोर आहे एका गावामध्ये कीर्तनाला जाण्याचा योग आला ज्याने मला संपर्कातून बोलवलं त्यांचा मोबाईल नंबर तिथे गेल्यानंतर डायल केला तर तो स्विच ऑफ येऊ लागला आता माझी त्या गावात दुसऱ्याची ओळख नाही माझ्याकरता ते गाव नवीन याच्या अगोदर कधी गेलेलो नाही आता थांबावं तरी कुठं गावाच्या कडेला मंदिर हनुमंतरायाचं मग विचार केला मी हनुमंतरायाच्या मंदिरात बसावं पाय टाकाय मंदिरात लाईट जाईल आता पाय गुण म्हणा की गेली लाईट आता अंधारात तरी कसं बसावं मोबाईल काढला टॉर्च लावली कोपऱ्यामध्ये दिव्यामध्ये तेल वात होती पण तो शांत झालेला मी विचार केला काडी पेटीनं एकदा दिवा लावला की प्रकाशात बसा लहान मुलं पुढे खेळत होते त्या एका मुलाला बोलवलं हे बाळा इकडे त्याला विचारलं नाव तो म्हणला बाबा माझं नाव केशव आहे वा केशवा घर कुठं आहे म्हणले समोर आहे
काडी पेटी घेऊन येतो का? मला आलोच. केशव धावत गेला, काडी पेटी घेऊन धावत आला. मी काडी पेटीनं तो दिवा लावला, सगळीकडे प्रकाश झाला. मी त्याला सहज विचारलं, केशव शाळेत जातो का? मला 5वीत आहे, CBSE पॅटर्न. वा, प्रश्न विचारू का? तुम्हाला विचारा. मी म्हणलं हा प्रकाश आला कुठून? हा प्रकाश आला कुठून? त्यानं माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं. तोंडानं लावलेला मी दिवा विझवून टाकला आणि मलाच विचारलं हा प्रकाश गेला कुठं? हा, म्हणजे त्याच्यातूनच उत्तर कळेल की आला कुठून. म्हणजे आताचा प्रकाश या ठिकाणी केशव बोलू देत नसाल तर तो प्रल्हाद आहे हो. हिरण्यकश्यपूने विचारलं तुला वाचवणारा देव कुठं आहे? प्रल्हाद म्हणला जागा, स्थळ, व्यक्ती सांगत बसत नाही, मीच तुम्हाला विचारतो तो कोठे नाही. सगळीकडे तो आहे, जीव मात्रात तो आहे, माणसा माणसात आहे, तसा प्राण्या प्राण्यातही तो आहे. म्हणून पंढरपूरला लोटांगणे नावाचे महाराज होऊन गेले. श्वान जरी आलं पुढे, कुत्र जरी आलं तरी त्याच्या समोर त्यांनी लोटांगण घालायचं. साधी बकरी आली की त्याच्या समोर लोटांगण घालायचं. सुकर आलं तरी त्याच्या समोर लोटांगण घालायचं. त्यांचं नावच पडलं लोटांगणे. ते लोटांगण घालायचं. त्यांना विचारलं असं का बाबा? त्यावेळेस लोटांगणे महाराजांनी सांगायचं, माझ्या परमात्म्यानं गीतेमध्ये सांगितलंय, ममै वंशे जीव लोके आणि जीवभूत सनातन. प्रत्येकाच्या हृदयामध्ये मी अंश स्वरूपानं सर्व गती राम देहादे सर्व गती राम देहादे सर्व गती राम आणि सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. सगळीकडे त्याचं अस्तित्व आहे. पहा, बंगला कुठपर्यंत चांगला आहे? बंगल्याचा मालक बंगल्यात आहे तोपर्यंत. काय कबीरजी म्हणतात, बंगला खूप बनाया बे अंदर नारायण ये पंचतत्व की भीत बनाई त्रिगुण का गारा रोम रोम की छाव बिछाई चैतन्य करे हारा. इस बंगले को 10 दरवाजे बीच पवन का खांबा आवत जावत कोई न देखे वही बड़ा अचंबा. कबीरजी म्हणतात याला बंगला. प्रत्येकाच्या बंगल्यामध्ये तो परमात्मा नाम नारायण आहे. म्हणून नम्रता नमनते नम्रता अंगी नेघे रंगी पालट लक्ष्मी ते आईशा नावे आणि भाग्य जावे जरी त्याने. म्हणून प्रत्येकाला नमन करावं, प्रत्येकाला नम्रतेने असणार बोलावं. हेच उचित कर्म आहे. नम्र झाला भूता आणि तेने कोंडिले अनंता. हे तुमचं वैयक्तिक मत आहे का? याला काही आधार आहे? कारण सध्या आधाराशिवाय कसलाच आधार नाही. कुठेही जा, काय पाहिजे? आधार. आधाराशिवाय तुम्हाला आधार नाही. तुमच्या अस्तित्वाचा आधार, माझ्या अस्तित्वाचा आधार काय झाले? आता आधारच झाले. त्याच्यामुळे तुमच्या बोलण्याला काही आधार आहे का? तुकोबारा म्हणतात, श्रुतीचे काने गा फळ सार जाणून. सगळा सार वेदात आलेला आहे. वेदाचा सार महाभारतात आलाय, महाभारताचा सार गीतेत आलाय आणि गीतेचा सार ज्ञानेश्वरीत आला. ज्ञानेश्वरीचा सगळा सार एका ओवीत आला. जो मज अनन्य शरण तयाचे निवारी जन्म मरण मनवोनी शरण जावे सर्व भावी दिवासी.
तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा विठोबार. हरी जय जय विठोबा हरी विठोबा हरी विठोबा हरि जय जय विठोबाय रघुमाय विठोबाय हरि विठोबाय रघुमाय विठोबाय रघुमाय विठोबाय रघुमाय विठोबाय रघुमाय पंढरीनाथ भगवान मौली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज स्वानंद सुखनिवासी जोग महाराज नमः पार्वती पदे हर 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 महादेव पाय रघुमाय जय 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 पाय रघुमाय पाय रघुमाय विठोबाय रघुमाय जय जय विठोबाय तुका म्हणे पुढे काही वाट नाही यावरी विश्वांभरा शरणांगत भूत जात वंदे. म्हणून मनुष्य जीवन हे अनमोल असणारं जीवन आहे. याच जीवनामध्ये भगवत भक्ती करण्याकरता जे ज्ञान आहे ते ज्ञान आहे, इतर देहामध्ये ते ज्ञान नाही. पशुकाय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगती काय एक उपजले अमरते आणि बहिरव अंध होते पांगुळ मुखी. महाराज म्हणतात इतर देह आपल्याला मिळतील, परंतु ते ज्ञान, ती मती, ती बुद्धी इतर देहामध्ये नाही. कितीही चांगलं गाढव असू द्या, गाढव कीर्तनात येत नाही. किती चांगलं गाढव कीर्तनात येत नाही. 5 लाख रुपयाचे खिलार बैल असू द्या, स्वतःहून पंढरपूरला जात नाही. आणि 95,000 रुपयाची म्हैस असू द्या, सोमवार धरीत नाही. काय म्हणणं, म्हैस सोमवार धरीत नाही, खिल्लार पंढरपूरला जात नाही. आणि गाढव कीर्तनात मी यांचंच बोलवलं, बाकी डोक्यात घ्यायचं नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य, हे सामर्थ्य, हे बल, ही युक्ती, ही मती, ही प्रज्ञा, ही बुद्धी फक्त या देहातच आहे. आणि हा देह सहज मिळणारा नाही. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकलिया वर्म फेरा पडे बहुता दिसा फेरा आला या नगरा बहुता दिसा फेरा आला. आणि याचं जर आपल्याला मोल नाही कळालं तर नाही तरी गेला जन्म वाया. म्हणून असा वाया आपण आपला जन्म घालू नये. आपण हित कर्तव्य, संतांच्या विचाराचा असणारा अनुभव आपण आपल्या आपल्या जीवनामध्ये करून घ्यावा. हे लोकच आपल्याला स्वर्ग बनवता येईल, फक्त आपल्या कृतीत बदल झाला पाहिजे. आपण स्वतः बदललो की गल्ली बदलते, गल्ली बदलले की शहर बदलतं, ते वार्ड बदलतं, वार्ड बदलला की शहर बदलतं. हे सुरुवात आपल्यापासून केली पाहिजे. म्हणून सत्कर्म, सदविचार, सदप्रेरणा एकमेकाला दिली पाहिजे. तुम्ही आम्ही खेळी मेळी आणि गदारोळी आनंदे. या देशानं या ठिकाणी हा परमार्थ सुयोग गणेश ट्रस्टच्या वतीने समस्त परिसरातील भावी भक्तांच्या साऱ्या उत्स्फूर्त सहभागाने, सहकार्याने संपन्न होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. आणि या सप्ताहातील आजची ही कर्माने 6व्या दिवसाची सेवा माझ्याकडे प्राप्त झाली. ते आदरणीय आमच्या भागातले ऋणानुबंधानं जवळ असणारे आमचे उद्धव भाऊ पप्पा सावरे पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आदरणीय सुनील महाराज नागरे यांनी पुन्हा स्मरण करून दिलं या कीर्तनाचं. आणि सुंदर गायनाचारी आहे, गंधर्वासारखे गायक आहे आणि वाजवणारे इंद्रासारखे, तुम्ही ऐकणारे परीक्षितीसारखे आहे, सांगणारा फक्त तुम्हाला बघ भेटलेला आहे.
व तुमचं बोल या ठिकाणी प्रेम बोलतं करत होत आहे. माझ्यासोबत आलेले आपेगाव नाव प्रसिद्ध आहे. शंकर बापू पद्मश्री शंकर भाऊ बापू आपेगावकर त्याच असणाऱ्या गावचे आणि आदरणीय गुरुवर्य मेघराज बुवा आपेगावकर एक फार मोठा महात्मा त्यांच्या सोबत ज्याने या विषयावर या ठिकाणी परमार्थ केला ते दिलीप काकाजी भांगडिया हे या ठिकाणी उपस्थित आहेत माझ्या सोबत. भांगडिया म्हणलं की तुमच्या लक्षात आलं मारवाडी कुटुंबात जन्म झाला पण वारकरी निष्ठा त्यांची आहे. वारकरी निष्ठा आहे. सगळं जीवन असणारं भगवत भक्ती करतात. व्यापार थाटात आहे परंतु वेळ मात्र परमार्थामध्ये ते घालवतात. तेही माझ्यासोबत आलेले आहे. पुन्हा सर्वांना धन्यवाद देतो. उत्तम ऑपरेटिंग करणाऱ्या ऑपरेटरलाही धन्यवाद. बोलण्याच्या ओघात एखादा अपशब्द गेला असेल लहानपणी मोठा झाला असेल कुणाच्या मनाला आघात होईल असा शब्द माझ्या मुखातून गेला असेल तो माझ्या अज्ञानपणाचा दोष. ज्यांच्या साध संगतीची कीर्तन सेवा संपूर्ण झाली सर्वांना धन्यवाद देऊन या ठिकाणी मी थांबतोय. कीर्तनाची वेळ पत्रिकेमध्ये 8 ते 10 आहे परंतु खाली एक नोट लिहिलेली असते आणि त्या राखीव हक्काच्याच कोट्यातून आजचं कीर्तन 8:45 सुरू झालं त्याच्यामुळे 11:45 थांबतोय. ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली ज्ञानेश्वर मावली महाराज ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले करू